नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेखर 64च्या या मालिकेतल्या आधीच्या काही भागांमध्ये अगदी अलीकडच्या रामधारी सिंह दिनकरांची कृष्ण की चेतावनी या कवितेचं मी अभिवाचन केलं आणि त्याच्यानंतर शांता शेळक्यांच्या दासभक्ती या एका कवितेचं मी अभिवाचन केलं आणि या दोन भागांचं अभिवाचन केल्यापासून माझ्या मनामध्ये याची जणू काही ट्रायोलॉजी असावी अशातला भाग असल्यागत दुर्गाबाई भागवतांचा एक लेख मनामध्ये येतोय. कारण खरं सांगायचं म्हणजे शांताबाई शेळक्यांचं एकपानी आणि दुर्गाबाई भागवतांचं दुपानी वाचत मोठी झालेली माझी पिढी आहे. म्हणजे तशा अर्थाने इकडे शांताबाईंशी नातं आणि दुसरं दुर्गाबाईंनी श्रीकृष्णावरती लिहिलेला लेख अशा अर्थाने रामधारी सिंह दिनकरांच्या कवितेशी नातं आणि मग या दोन भागांची ट्रायोलॉजी पुरी करायची. नाहीतरी हल्लीचा जमाना शिवा ट्रायोलॉजीच्या किंवा गुरुचरण दासांच्या 3 पुस्तकाच्या ट्रायोलॉजीचा आहे, तशी शेखर 64 मधली पण वेगवेगळ्या टप्प्यावर आलेली ट्रायोलॉजी म्हणून त्याच्याकडे बघितलं तरी चालेल. त्यामुळे साहजिकच आजच्या शेखर 64चं शीर्षक कृष्ण. कृष्ण हा दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेला लेख. हे वाचताना जर मनामध्ये कुठेतरी इरावती कर्व्यांचं युगांत घोळलं तर तो लेख किंवा तो दोष दुर्गाबाईंचाही नाही, इरावती कर्व्यांचाही नाही. पण एका देवतेकडे किती वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आणि तरीही ते किती समाजशास्त्रीय असतं याची ही 2 उत्कृष्ट उदाहरणं आहेत. आणि म्हणूनच आजच्या आपल्या शेखर 64च्या भागामध्ये दुर्गाबाई भागवत यांची एक पोस्ट किंवा लेख याचं अभिवाचन. त्याचं नाव कृष्णा. कृष्णा, तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला. आकाश कसं सतत माथ्यावर असतं, आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं, पण त्याचा निळा रंग बोटावर नाही ना घेता येत. कृष्णा, खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्या मागोमाग डोळ्यासमोर येतं, लहरत येतं ते एक मोरपीस, तुझं मोरपीस. कृष्णा, खरं सांगू का, तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठचाच देव नाही बघ. प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास. कृष्णा, प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून तू मोकळाही झालास. कधी परत मागे वळून बघितलंस का रे? तुझ्या मागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय हे? पण कृष्णा, खरं सांगायचं म्हणजे तुझं सगळंच अतर्क्य. तू प्रचलित नियम मोडलेस. बघ ना, जन्म घेतलास वासुदेव देवकीच्या मथुरेत, पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात. कृष्णा, तू दहीदुधाच्या चोऱ्या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. तू सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र होतासच, पण द्रौपदीचा सुद्धा सखा झालास. हे सुंदर नातं कृष्णा तू भारतीय स्त्रीला दिलंस. बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे. पुरुष हा स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाजरीत. तू जसा द्रौपदीचा सखा झालास ना कृष्णा, तसा तू विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून आजही नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी येतं कृष्णा. आणि म्हणून म्हणलं तुझं सगळंच अतर्क्य. कृष्णा, पुढे तू अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या 16 सहस्त्र स्त्रियांना तू अभय दिलंस. तुझ्या नंतरही अनेक वर्षांनी सुरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदातून मांडलं. मीरेनं तुला नटनागर गिरीधारी म्हणत साथ घातली. मीरा, राधा या सगळ्यांच्याच बाबतीत आणि द्रौपदी सुद्धा एक वेगळंच नातं कृष्णा. म्हणून तुला म्हटलं तू अतर्क्य आहेस. एक सांग, तू अनेक नाती निभावलीस, पण जीव जडवलास तो फक्त राधेवर. खरं ना कृष्णा? एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर.
गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत. हा योगायोग असतो का रे? गीतेत यदा यदा ही धर्मस्य म्हणत तू परत येण्याचं वचन दिलंयस कृष्णा. पण कृष्णा एक मागू, परत ये, पण आता युद्धासाठी परत येऊ नकोस. कृष्णा एक मागू, आता तू परत ये, पण युद्धासाठी परत येऊ नकोस. कारण आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय आता. यावर नात्यांचे पूल बांधायला ये कृष्णा. कृष्णा, आणि हो, येताना एक वेळ रुक्मिणीला आणलं नाहीस तरी चालेल. आणि हो कृष्णा, येताना एक वेळ रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल, पण राधिकेला मात्र सबोध घेऊन या. कृष्णा, येताना रुक्मिणीला आणलं नाहीस तरी चालेल, पण राधिकेला मात्र सोबत घेऊन ये. कारण म्हणजे तुझी बासरी पुन्हा ऐकायला मिळेल. कृष्णा, परत येणारच असशील तर पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये. कृष्णा. दुर्गा भागवत. मनपूर्वक धन्यवाद. शेखर 64.